पुंडलिकवरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 23 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 24वा श्लोक आपण पाहत आहोत। कामद्या चित्तगा दृश्यः तत् साक्षित्वेन चेतनम ध्यायेत दृश्यानुविद्धोयम समाधी सविकल्पः सविकल्पकः। असा हा 24व्या क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकामध्ये दृश्यानुविद समाधीबद्दल माहिती दिलेली आहे। समाधीचा अधिकारी कोण आहे, समाधी कोणाला अपेक्षित आहे याचा आपण मागे विचार केलेला आहे। फक्त विचार करून जमणार नाही, आपल्याला त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। संसार हा अत्यंत दुस्तर आहे। या दुस्तर असलेल्या संसारामध्ये समाधीपर्यंतचा विचार येणं फारच कठीण आहे। समाधी हा खरं तर सर्वोत्कृष्ट अभ्यास आहे। समाधीचा विचार साधारण माणसाला येणं अशक्य आहे। समाधी प्राप्त करण्याचा अधिकार हा फार त्याच्या पुढचा विषय आहे। परंतु समाधी मला प्राप्त करणे आहे हा विचारच येणं अशक्य आहे। त्यासाठी लागणारी साधना, त्यासाठी लागणाराही अभ्यास हा नंतरचा विषय आहे। आधी समाधी मला प्राप्त करायची आहे हेच मुळात एखाद्याला वाटणं अवघड आहे। असो, आपणापैकी कोणाला तरी कधीतरी इथे पुढे कधीतरी समाधी प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होत अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। समाधीसाठी योग मार्ग आणि ज्ञान मार्ग असे 2 भाग आहेत। योग मार्गाची समाधी ही ज्ञान मार्गाच्या समाधीला पोषक धरायला काही हरकत नाही, परंतु योग मार्गाच्या समाधीमध्ये जे फल आहे त्या फलापेक्षा विशेष असं फल ज्ञान मार्गाच्या समाधीमध्ये आहे। म्हणून ज्ञान मार्गाच्या समाधीमध्ये प्रवेश केल्याशिवाय कुठल्याही योग्याचा सुद्धा उद्धार होऊ शकत नाही, असं पुरातन काळामध्ये घडलेल्या घटनांवरून लक्षात येतं। म्हणून आपण या ठिकाणी या श्लोकाद्वारे ज्ञान मार्गाच्या समाधीचा विचार करणार आहोत। या दृक्दृश्य ग्रंथामध्ये योग मार्गाच्या समाधीबद्दल काहीही सांगितलेलं नाही। 31 श्लोकामध्ये कुठेही योग मार्गाच्या समाधीबद्दल उल्लेख आलेला नाही। त्यामुळे हे नक्की आहे की या ठिकाणी जी समाधी आहे ती योग मार्गाच्या समाधीपेक्षा काहीतरी वेगळी आहे आणि ही काय आहे याचाच आपण अभ्यास करणार आहोत। योग मार्गाच्या समाधीबद्दल आपला द्वेष अजिबात नसावा, त्याविषयी आपला तिरस्कार अजिबात नसावा, आपण त्याविषयी अजिबात कुठल्याही प्रकारचा वाईट भाव ठेवू नये, कारण की त्या मार्गामध्ये असलेल्या समाधीच्या अभ्यासामध्ये सुद्धा जे काही सांगण्यात आलेलं आहे ते आपल्याला इकडे सुद्धा पोषकच होऊ शकतं, परंतु तिथे शेवट होऊ शकत नाही। तो शेवट ज्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे तो अभ्यास या ठिकाणी या ज्ञान मार्गाच्या समाधीमध्ये आढळतो। समाधी म्हटल्यानंतर जे शब्द योग मार्गातल्या समाधीमध्ये येतात ते शब्द या ठिकाणी काही आलेले जरी असले तरी सुद्धा त्याचा अर्थ ही समाधी आणि ती समाधी एकच आहे असं अजिबात म्हणता येत नाही। जसं निर्विकल्प समाधी म्हणजे योग मार्गामध्ये समाधी असते असं जर कोणाला शब्दांवरून वाटत असेल तर तो तेवढाच भाग मर्यादित धरावा। योग मार्गामध्ये आणि ज्ञान मार्गामध्ये दोन्ही ठिकाणी निर्विकल्प समाधी असे शब्द आहेत, परंतु दोन्ही समाधी मात्र भिन्न आहेत। ज्ञान मार्गामध्ये सविकल्प समाधी सांगितलेली आहे, परंतु योग मार्गामध्ये मात्र ती सांगितलेली आढळत नसावी। कदाचित एखाद्याचा ज्याचा योग मार्गाच्या समाधीचा सखोल अभ्यास आहे तर असा एखादा व्यक्ती सांगूही शकेल की कदाचित तिथे सविकल्पक समाधी आहे की नाही, परंतु माझ्या माहितीनुसार आतापर्यंत माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार योग मार्गामध्ये कुठेही सविकल्प समाधी
आढळत नाही, परंतु निर्विकल्प समाधी मात्र आढळते. या ठिकाणी आपण सविकल्पक समाधीचा अभ्यास करणार आहोत या श्लोकाच्या द्वारे. सविकल्पक समाधीमधील पहिल्यांदा दृश्यानुवित समाधीचा आपण विचार करणार आहोत. दृश्यानुवित समाधी जी आहे याच्यामध्ये दृश्य हा शब्द फार महत्वाचा आहे. दृश्य जे आहे ते काय असा मोठा प्रश्न येतो आणि दृश्य म्हटल्यानंतर लगेचच तिथे द्रष्टा अपेक्षित आहे. दृश्य म्हटलं की द्रष्टा येतो, द्रष्टा आणि दृश्य म्हटलं की मध्ये दृष्टी येते, हे ठरलेलं आहे. दृश्य म्हटलं की द्रष्टा येणार आणि द्रष्टा म्हटलं की दृष्टी येणार. आता सविकल्पक समाधी आहे आणि एक निर्विकल्पक समाधी आहे. सविकल्पक म्हणजे विकल्प सह ती समाधी आहे, विकल्प आहे काय. विकल्प जो आहे तो काय आणि निर्विकल्प म्हणजे काय. तर विकल्प हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये दृश्यामध्ये जे काही येतं हे सगळं विकल्पच आहे, कारण इथे दृश्यानुवित समाधीचा आपण अभ्यास करतो म्हणून. विकल्प काय असतो? विकल्प म्हणजे जे योग्य नसणं, कुठल्याही प्रकारचं चंचलता नसणं, कुठल्याही प्रकारचा विकार नसतो. विकल्प शब्दाचे अनेक अर्थ करता येऊ शकतात, परंतु आपण या ठिकाणी दृश्य हाच मुळात विकल्प आहे असं समजतो. सविकल्प समाधीमध्ये दृश्यानुवित आणि शब्दानुवित असे दोन भाग आहेत. त्यातला इथे दृश्य हा शब्द जो आहे या दृश्यालाच आपण काय करणार आहोत? विकल्प असं म्हणणार आहोत. दृश्य म्हटलं की विकल्प. दृश्य हा शब्द आला म्हणजे दृश्य या कक्षेत जे काही येईल ते काय आहे? विकल्प आहे. पुढे शब्दानुविध मध्ये शब्द जिथे जिथे आपण वापरणार ते सगळं विकल्पामध्ये येणार. असो, तो पुढे आपण अभ्यास करणारच आहोत. आता आपण दृश्य या शब्दाचा विचार करणार आहोत. दृश्य जेवढं काही आहे ते सगळं विकल्प आहे. मग दृश्य मध्ये काय येतं? इथे दृश्य मध्ये काय घ्यायचंय? दृश्य म्हटल्यानंतर डोळ्याला जे दिसतं ते दृश्यामध्येच आहे, कानाला जे ऐकू येतं ते, 5 ज्ञानेंद्रियांना जे जाणण्याच्या कक्षेत जाणता येतं ते सगळं दृश्य आहे. 5 कर्मेंद्रियांना जे कळतं ते दृश्य आहे. म्हणजे 10 विषय हे दृश्य आहेत. दृश्यामध्ये काय काय येत आहे? सगळे विषय कुठले असो, 5 किंवा 10 हे दृश्य आहे. परंतु या ठिकाणी या दृश्याचा विचार नाही, याचा विचार नाही. आणि या श्लोकामध्ये सुरुवातच कामद्या चित्तगा दृश्या असं म्हटलेलं आहे. आणि तत् साक्षीत्वेन चेतनम म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अशा असंख्य वृत्ती. कुठल्या? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा असंख्य वृत्ती ह्या सगळ्या दृश्य आहे. इथपर्यंत पोहोचणं फार अवघड आहे. या वृत्तींना दृश्य करणं हाच समाधीचा पहिला अभ्यास आहे. पहिला अभ्यास काय? या वृत्तींना दृश्य करणं. कारण की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांना दृश्य सहजच करतो, म्हणून त्याच्यामध्ये काही नवल नाही. हे सगळं दृश्य आहे. जे दृश्य या शब्दात बसतं यात काहीच नवल नाही. पण त्याच्या आतमध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांना दृश्य करणं हे जरा अवघड आहे. हे बाकीचं दृश्य नाही असं नाही, हे सुद्धा दृश्यच आहे. म्हणजे इथे ते खरं तर दिलेलं नसलं तरी ते धरणे आहेच. म्हणजे आधी असं समजूनच चालायचं आहे की त्यांना आपण दृश्य केलेलंच आहे. कारण जे या शरीरापेक्षा बाहेर आहे ते आपल्यापेक्षा वेगळं आहे हे खरं तर सांगण्याची गरज नाही. आपल्यापेक्षा ते काय वेगळं आहे. म्हणजे माझ्या हातामध्ये जे फूल आहे हे माझ्यापेक्षा वेगळं आहे, म्हणजे मी याला पाहतोय, म्हणजे हे दृश्य आहे. यासाठी काही खरं तर अभ्यास करायची गरज नाही, कारण मी आणि फूल वेगळं आहे हा सहज आपल्याला बोध आहे. दृश्य या शब्दामध्ये आपण त्यापेक्षा वेगळे हे अपेक्षित आहे. दृश्य असं म्हटल्यानंतर काय अपेक्षित आहे? दृश्याहून द्रष्टा हा सदैव वेगळा असतो. दृश्य आणि द्रष्टा एक होत एक नसतो. आपल्याला असा अनुभव आहे. दृश्य आणि द्रष्टा काय असतो? वेगळा असतो. फूल मी पाहतो असं म्हटल्यानंतर फूल आणि मी एक होऊ शकतच नाही. म्हणून आपल्या या शरीराच्या बाहेर असलेलं जेवढं काही आहे, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियांच्या कक्षेत येणारं हे 10 विषय जे आहेत हे दृश्य आहेत. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यापासून आपण वेगळे आहोत हे सांगायची गरज नाही.
त्याच्या पुढे हे शरीर आपल्याला दृश्य आहे हे मात्र सांगावं लागतं की शरीर मी नाहीये, शरीर आपल्याला दृश्य आहे. म्हणजे शरीराला आपण पाहतो, शरीराला आपण जाणतो, माझं म्हणून का होईना जाणतो. शरीरच मी आहे असं समजणं एक भाग आहे, एक ती भूमिका आहे. पण शरीर माझं आहे अशी समजणं एक दुसरी भूमिका आहे. मग विचारपूर्वक एखादा म्हणू शकतो की हे शरीर माझं आहे, आणि माझं म्हटल्यानंतर आपोआपच ते दृश्य होतं. मी म्हटल्यानंतर दृश्य होत नाही, तो द्रष्टा ठरतो. माझं म्हटल्यानंतर काय होतं, दृश्य होत. म्हणून जेव्हा केव्हा एखाद्याला एवढं जरी कळतं की हे शरीर माझं आहे, तेव्हा जरी त्याच्याकडे तो अध्यास असला, म्हणजे तो त्याचा भ्रम असला, तरी सुद्धा त्या भ्रमामध्ये सुद्धा त्याला तो पदार्थ काय, दृश्य आहे. पण याच्याही आतमध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या ज्या असंख्य वृत्ती आहेत, या सगळ्या अंतःकरणाच्या काय वृत्ती आहेत. म्हणजे अंतःकरणातून हे सगळं निघत असतं सदैव. इतकं प्रचंड आहे, त्याला काही थांबायला वावच नाही, थांबण्याचा काही विचारच नाही त्याच्यामध्ये. एकदा का आपण जागे झालो की जे सुरू होतं काय, झऱ्यातून पाणी जसं सदैव 24 तास निघत राहतं. कुठून येतं काय कळत नाही, पण निघत राहतं. हे जसं आहे तसं या अंतःकरणामधून असंख्य वृत्ती सदैव अशा स्फुरत राहतात. त्याच्यातून बाहेर येतात बाहेर येतात. किती येतात, कुठपर्यंत येतात, झोपेपर्यंत. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत एवढ्या काळामध्ये या अंतःकरणातून इतक्या वृत्ती बाहेर पडतात. किती, अनंत बुद्धीचे अनंत तरंग. अनंत, किती अनंत. अनंत बुद्धी म्हणजे अनंत वृत्ती, आणि त्याचे प्रकार. तरंग म्हणजे प्रकार, अनंत तरंग. अनेक वृत्ती, त्याचे अनेक प्रकार. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दया, करुणा, प्रेम. पण या सगळ्यांमध्ये सुद्धा त्याचेही असंख्य प्रकार. म्हणजे काम हा जरी असला, काम म्हणजे इच्छा, मग त्या कामाचे सुद्धा काय आहेत, असंख्य प्रकार आहे. प्रत्येकाचा काम समान नाही का. एखाद्याला उदाहरणार्थ ह्या फुलाची कामना असते, काम असतो या फुलाविषयी. एखाद्याला कपड्यांविषयी. म्हणजे काम हा काही एकच थोडीच असणार. किंवा दया जरी असली तरी एकाच पदार्थाविषयी दया थोडीच असणार. एखाद्याला गायीविषयी दया असते, गाय. एखाद्याला माणसांविषयी दया असते, एखाद्याला झाडाझुडपांविषयी दया असू शकते, एखाद्याला कुत्र्या मांजऱ्याविषयी दया असू शकते. म्हणून दया ही जरी वृत्ती असली तरी ती सुद्धा असंख्य प्रकारे बदलणारी आहे. म्हणजे या वृत्ती ज्या आहेत त्या काय एक नाहीत, असंख्य आहेत. आणि त्या असंख्य वृत्तींच्या असंख्य पुन्हा तरंग आहेत. आणि अशा किती वेळात सुरू राहतात, त्याला काय हिशोब आहे, त्याचा हिशोब काय आहे. किती वेळाने निघतात त्या, अर्ध्या तासाला, 1 तासाला, किती वेळाने निघतात त्या. तुमच्याकडे प्रत्येकाकडे आहे, माझ्याकडे पण आहे, तुमच्याकडे पण आहे. किती वेळाने निघत असतात त्या. बरं, आपल्याला काय खोदायला लागतंय का, कष्ट काय लागतात का ते बाहेर काढायला. अंतःकरणाच्या आतमध्ये असलेल्या असंख्य वृत्ती आपल्याला खोदून काढायला लागतात काय, काही कष्टाने काढावं लागतात काय, काही यातना होतात का ते काढायला. कशा निघतात त्या, कशा निघतात आपोआप. तुम्ही बसून राहा नाहीतर काम करत राहा, ते सदैव चालू. तुम्ही गाडी चालवताय का शांत बसलेत, तुम्ही काम करताय काही दुसरं का शांत बसले, तुम्ही जेवताय का कोणाशी बोलताय. तुम्ही बोलत जरी असले तरी आतमध्ये, तुम्ही आता माझं ऐकताय तरी सुद्धा आतमध्ये किती वृत्ती येतात आतमध्ये. माझं ऐकताय असं मला वाटतंय आणि मी बोलतोय असं तुम्हाला वाटतंय, पण माझ्या आतमध्ये असंख्य वृत्ती किती येतात आणि किती जातात, किती निर्माण होतात आणि किती मावळतात, हे तुम्हाला कळू शकत नाही, मलाही कळत नाही. बरेच वेळा आपण जेवत असतो, जेवण चाललंय, लोकांना वाटतं जेवतोय छानपैकी, शांत बसून जेवतोय, आपण शांत बसून जेवतो, पण तो शांत असतो काय, आतमध्ये इतका गोंगाट आहे, शांतता नाही, अजिबात शांतता नाही. म्हणजे नुसती खळबळ आहे. समुद्रावर उठणाऱ्या लाटा जशा समुद्र किनाऱ्यावर बसल्यानंतर लक्षात येतात की किती आवाज करतात, कसला गोंधळ असतो हे लाटांच्या जवळ गेल्यावर कळतं. असंख्य लाटा जशा एका पाठोपाठ येतात जातात आणि असंख्य लाटांचा मोठा गोंधळ निर्माण होतो ना. समुद्र काठावर गेल्यावर लक्षात येते ही खळबळ लक्षात येते. तसं हे आतमध्ये जो अंतःकरणाचा भाग आहे त्यातून हे सगळे तरंग सदैव बाहेर पडतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. आणि असा जगात कुठला जीव नाही, माणूस नाही, कुठलाच जीव नाही की ज्याच्याकडे असं नाही. सगळ्यांकडे समान आहे, असा जीव नाही कुठला. कितीतरी येतात आणि कितीतरी मावळतात. त्यातल्या कितीतरी पैकी काही वृत्तींना अहंकार धरतो, कितीतरी या वृत्तींपैकी काही वृत्तींनाच बुद्धी धरते, मन धरतं,
अहंकार धरतो, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, शरीर, या काही असंख्य वृत्तीतील काही वृत्तींवर काम करतो. सगळ्या वृत्तींवर काम करत नाही. एक वृत्तीवर फक्त काम करतो का आपण? नाही. असंख्य करतो का वृत्तीवर काम? नाही. कुठल्या वृत्तीवर काम करणार हे सगळे म्हणजे कोण कोण? बरेच गँग आहे मोठी. मन, बुद्धी, अहंकार, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण, देह, हे सगळे जे काम करणार आहेत हे त्या वृत्तीनुसार करणार आहेत. जी वृत्ती निघाली, अशा असंख्य वृत्ती ज्या निघाल्या, त्या असंख्य वृत्तीपैकी काही वृत्तींवरच हे लोक काम करतात. त्याप्रमाणे आपली वाटचाल होती. कुठल्या वृत्ती किती वेळाने येणार आहेत, किती वेळा येणार आहेत, किती वेळाने आणि किती वेळा, हे काय सांगता येते? म्हणजे एखादा उदाहरणार्थ काम आहे, तर हा किती वेळा येईल, किती वेळाने येईल. क्रोध आहे, तो किती वेळाने येईल आणि किती वेळा येईल, हे काय सांगता येतं? काही सांगता येईल. कोणाचं सांगता येईल? जगात मधले कोणाचं सांगता येईल? कोणाचं सांगता येईल, पण आपल्याला अपेक्षा असते अशी. आपल्याला अपेक्षा असते कोणाची? दुसऱ्याकडून असते. आपल्याला माहित असतं आपलं काही खरं नाही. म्हणजे मी कधी रागवेल हे सांगता येतं का? सांगता येतं कोणाला? सांगता येत नाही. बरं, तुम्ही कधी रागवल हे तुम्हाला सांगता येतं? पण तुम्हाला असं वाटतं की यांनी रागवू नये. आपल्याला आपल्या या कुठल्याही वृत्तीवर ताबा ठेवता येत नाहीये, पण आपल्याला असं वाटतं की आपण दुसऱ्यांच्या या वृत्तीवर काय करावं? ताबा ठेवा असं वाटतं. आपल्याला जमत नाही, दुसऱ्याचं कसं करणं? आता ती वृत्ती जी आहे ती उठल्यानंतर, मी तुम्हाला आधीच म्हणालो की माझ्या आतमध्ये बस असंख्य वृत्ती आहेत, पण माझं शरीर त्या कुठल्या वृत्तीप्रमाणे काम करणार हे नाही सांगता येत. आपण एखाद्याशी फार प्रेमाने बोलत असतो, काय कसं आहेस, बरं आहेस का, असं म्हणत असतो आपण, पण आतमधले वृत्ती तशा उठत असतात काय? आतमध्ये कदाचित त्या वृत्ती सोबतच, कशाला आलास, विनाकारण त्रास झालास, घे बसा ना, चहा पिऊन जा, विनाकारण डोक्याला त्रास झाला, आता इकडं चहा पत्ती गेली वाया, साखर गेलं, एवढी महाग झाली साखर. ह्या आतमध्ये ह्या वृत्ती उठणार नाही कशावरून? म्हणजे तुम्ही जरी म्हटले महाराज तुमच्याशिवाय कोण नाही, तर त्याच्या आतमध्ये दुसरी वृत्ती आहे. आमच्या घरी भरपूर लोक आहेत अजून, तुम्हाला मी असं म्हणतोय, पण आतमध्ये तुमच्या आतमध्ये वृत्ती असंख्य आहेत सोबत. काय तुम्ही काही काळजी करू नका, आमच्याकडे भरपूर गँग आहे की नाही? का नसतं असं? असतं का नसतं? म्हणजे मी काही तुम्हाला दोष नाही देते, मी सगळे जनरल सांगतो. हे सगळ्यांसाठी आहे, तुमच्यासाठी लागू नाही, माझ्यासाठी पण लागू आहे. आपल्या आतमध्ये या असंख्य वृत्ती असतात. आपण एखाद्याशी बोलत असतो असं, पण आतमध्ये कदाचित त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या असंख्य वृत्ती असतात, ज्या त्याच्यापेक्षा एकदम विरुद्ध पण असू शकतात. काय कसं आहे, बरं आहे म्हटल्यानंतर आतमध्ये एकदम मेलं असतं तर बरं झालं असतं, असं पण असू शकतं. एकदम विरुद्ध असं पण असू शकतं. आणि काही वृत्ती तिथे लोपतात त्यावेळेस, पण काही वृत्ती कुठेतरी नेऊन परत उफाळतात बरं. त्या म्हणजे आपल्या समोर जरी ती उफाळली नाही, तर आपल्या पाठीमागे काही उफाळू शकतात है ना. आणि काही लोपतातही, काही लोपतात पुन्हा उगवतात, लोपतात पुन्हा उगवतात, कधीतरी उगवतात पुन्हा. या माणसाचा मला इतक्या वर्षापासून राग येतोय, कसं होतं, पण आतापर्यंत तोंडावर आलं नव्हतं, आत्ता आलं. काय मला या माणसाचा 10 वर्षापासून झाला इतका राग येतो ना, इतकी चिडचिड होते त्याच्यावर. हे कधी होतं? 10 वर्षापूर्वी, 10 वर्षापासून त्याच्या अंतःकरणामध्ये या वृत्ती असंख्य वेळा येऊन गेल्या, पण तो त्याची बुद्धी किंवा त्याचा अहंकार, त्याची ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय किंवा प्राण यांनी त्याच्या स्थूल शरीराकडून हे अजून बाहेर काढलं नव्हतं. आलं ते मावळलं होतं पुन्हा, है ना. असं होऊ शकतं, सांगता येत नाही काय होईल. या वृत्ती कसा गोंधळ घालतील हे कोणालाही सांगता येणं शक्य. यांचा वेग जो आहे, हा वेग विचारच करू शकत नाही, इतका प्रचंड आहे. किती आहे? प्रचंड आहे. एका तासात कोटी वेळा हे येतात आणि जातात. किती वेळा येतात? किती वेळा येत असतील जात असतील? कोटी वेळा येत असतील जात असतील. कोटी असू नाही त्यापेक्षा जास्त असो, पण एका तासात कोटी वेळा येतात आणि आपण जसं हजारो म्हणतो तसं कोट्यावधी वेळा ते येतात आणि जातात. काय करणार मग? करणार काय? ह्याच्यातल्या कुठल्या वृत्तीची व्यवस्था करत बसणार? या असंख्य वृत्तीपैकी काही वृत्तींची व्यवस्था करण्यात एक जन्म जातो, कमी पडतो. काय होतं? तो कमी पडतो. मग पुन्हा दुसरा जन्म घ्यावा लागतो, कारण चित्त तेच आहे. जिथून निघतंय बाहेर त्याचा तर काही बाद झालेला नाही, त्याचा काही नाश झालेला नाही,
त्यामुळे ते आहेच. मुळात ज्यातून ते निघतंय बाहेर त्याचा काही नाश झालेला नाही. त्यामुळे ह्या असंख्य वृत्ती याची पूर्तता करण्यासाठी जीव कधीतरी धडपडणारच आहे. अहो, एवढ्या वर्ष मी स्वतःला दाबून ठेवलं, अजिबात आईस्क्रीम खाल्ली नाही, पण आज मात्र खाल्ली एकदाची असं म्हणतो नाही. असं होतं ना. आईस्क्रीम म्हणजे एखादं उदाहरण हो. आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीमच असेल असं नाही, काही असेल. एवढ्या वर्ष काटेकोरपणे पाळलं काय असं म्हणतात लोक की अजिबात हे केलं नाही, पण आता एकदा जरा थोडस बघतो करून काय होतंय है ना. अशा असंख्य वृत्ती आहेत आपल्या आतमध्ये की ज्या वृत्तींची पूर्तता या जन्मात नाही होऊ शकत आहे, होणार नाहीये. म्हणून काय करावं लागेल, पुढचा जन्म घ्यावा लागेल का नाही घ्यावा लागेल. आता एवढ्या जन्मात सगळ्या वृत्तींची काय पूर्तता करणार आपण. कोणाला काम किती प्रकारचं आहे माहित नाही, कोणाला क्रोध किती प्रकारचा आहे माहित नाही, कोणाला दया, प्रेम, करुणा काय 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 असेल हे सगळं किती प्रकारचं आहे माहित नाही. आणि ह्या सगळ्या प्रकारांपैकी किती प्रकारचे आपण पूर्तता करत चाललोय, काय काय पूर्ण करणार आहे आपण. हे जे करतोय हे काही नाहीये, हे सगळं आतल्या वृत्तीचा खेळ आहे. बायको केली ही कशाचा खेळ आहे, संपत्तीच्या पाठीमागे धावतो हा कसला खेळ आहे. आपण जे काही करतोय स्थूल रूपाने आपण जे काही करतो हे फक्त आपल्या वृत्तीचा काय परिणाम आहे. फक्त वृत्तीची पूर्तता करण्यासाठी सगळं चाललंय. सगळं तुम्ही इथे जे बसलेत हे सुद्धा कशासाठी बसलेत, तुमच्या आतमध्ये तशी वृत्ती जागृत झाली की परमार्थ करावा आणि तो असा करावा, म्हणून तुम्ही हे पूर्तता करण्यासाठी इथे आले. त्याच्या पलीकडे काही नाही. म्हणून जे काही जगणं आहे हे कशावर चालू आहे, त्या वृत्तीवर सगळा खेळ सुरू आहे. वृत्ती म्हणजे असंख्य वृत्ती आहे. मग या एवढ्या प्रचंड असलेल्या वृत्तींचा निकाल लावणार कसा, अनेक लोक प्रयत्न करतात. त्यास परमार्थामध्ये बरेचसे लोक त्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने त्याचा प्रयत्न करतात. चांगल्या वृत्ती वाढवल्या, वाईट वृत्ती कमी केल्या, चांगल्या आणि वाईट वृत्तींचा समतोल राखला, काही करा उपयोग काही. कारण चांगल्या वृत्ती वाढवल्या की वाईट वृत्ती संपल्या असं म्हणता येत नाही, आणि वाईट वृत्ती सगळ्या भोगल्या की चांगल्या वृत्ती संपल्या असं म्हणता येत नाही, किंवा वाईट वृत्ती संपल्या असं म्हणता येत नाही. कुठल्याही वृत्तीचा परिणाम त्याची पूर्तता केल्यानंतर ते संपत नसतं, ते संपतात असं म्हणता येत नाही. भोगी काम वाढे, इंद्रिय हकाकी चढे. त्या भोगी म्हणजे पूर्तता करणे. त्या वृत्तींचा भोग झाला म्हणजे त्याची पूर्तता झाली म्हणजे तो विषय संपला असं कधीच होत नाही, कधीच होत नाही. तुम्ही किती वेळा जेवा, मरेपर्यंत जेवावंच लागणार आहे. किती वेळा पहा, डोळे जिथपर्यंत तिथून पाहावंच लागणार का नाही. जितक्या वेळा आपण या वृत्तींची पूर्तता करत जाऊ तितक्या वेळा ते संपले असं म्हणता येणार नाहीये, पूर्तता त्यांची झाली असं म्हणता येणार नाही. ते कधी पुन्हा येतील हे सांगताच येत नाही. कधी येतील कधी जातील याचा काही हिशोब करता येत. आणि असा हिशोब करण्याच्या नादी लागलेले पण लोक आहेत काही, ते बघतायत काय करायचं. खूप प्रयत्न करून 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 एखाद्या वृत्तीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत. काय करून, खूप प्रयत्न करून. उदाहरणार्थ क्रोध, काम, मोह, हे तर नरकाची द्वारे सांगितले. काम, क्रोध, मोह, लोभ हे काय श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितले. त्रिविधम नरक सेदम द्वारे त्रिवीर नरहा असं काहीतरी आहे श्लोक. म्हणून त्याला त्यागा असं पण सांगितलं. त्यातला एक जरी धरला आणि त्याला अख्खं आयुष्य काही जन्मोजन्मी लोक त्याच्यावर प्रयोग करतायत की कसं संपवणार ते. हा काही एवढा सहज आणि सोपा विषय नव्हेच. कारण आपल्या आतमध्ये निघणाऱ्या असंख्य वृत्तीपैकी एक जरी वृत्ती आपण धरून तिच्यावर प्रक्रिया करायचं ठरवलं तर अख्खं आयुष्य जाईल, पण त्याच्यावर आपण विजय मिळवू शकू असं अजिबात म्हणता येत नाहीये. उदाहरणार्थ काम. आता मला कुठल्याही प्रकारचा काम नाही असं म्हणणं फार फार अशक्य आहे असं म्हणणं. पण आपल्याला वाटतं, आपल्याला काय वाटतं, आपल्याला वाटतं की याने असं असावं त्याने तसं असावं. कुठलीही वृत्ती ही जी आहे ही त्याच्यावर, त्या वृत्तीवर कितीही प्रयोग केले तरी संपुष्टात येईल किंवा तिचा निर्णय होईल, तिचा निकाल लागेल असं म्हणता येत नाहीये. कारण असं जगात कुठंच दिसत नाही. कितीतरी थोर मोठी लोक याच्या पाठीमागे लागलेले आहेत, प्रयत्न करत आहेत दया करुणा निर्माण करण्याचं. कारण ही एक वृत्ती आहे. मग त्याच्यामध्ये या वृत्तीनुसार असंख्य जीव तयार झालेले, सगळे वृत्तीनुसार झालेले. प्रत्येक जीव हा कशामुळे झालेला आहे,
त्या वृत्तीमुळे त्याचं स्थूल शरीर हे फक्त वृत्तीच्या अधीन आहे. याचं शरीर असं काय काय कारण झालं फक्त? याचं शरीर वाघाचं का, याचं शरीर सापाचं का, याचं शरीर देवादिकाचं का, याचं शरीर माणसाचं का, याचं शरीर स्त्रीचं का, याचं शरीर पुरुषाचं का, याचं शरीर काळं का, याचं शरीर गोरं का, याचं शरीर उंच का, याचं शरीर बुटकं का, हे सगळं त्या हातून ठरलेलं. आईबाप उंच आहेत म्हणून हा उंच जन्माला आला, हा आपला फक्त स्थूल व्यावहारिक भाग आहे. आईबाप गोरे आहेत म्हणून पोरग गोरं जन्माला आलं, हा फक्त व्यावहारिक स्थूल भाग आहे. हे त्याला निमित्त झालेत फक्त, नाही तसं नाहीत पण निमित्त मात्र झालेत. खरं त्याचं मूळ कारण कोण आहे? त्याची ती वृत्ती. त्या वृत्तीने हा सगळा एवढा फापट पसारा मांडून ठेवलेला आहे. म्हणून या वृत्तीवर लक्ष देणं गरजेचं आहे. कशावर? हे सगळं जे बाहेरचं आहे ह्या बाहेरच्यांवर लक्ष देण्याच्या ऐवजी याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आपलं लक्ष कशावर आहे? दृश्य करणे म्हणजे लक्ष देणे. आपण लक्ष कशावर देतो? आपण लक्ष देतोय 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियांच्या विषयांकडे फक्त. त्याच्यामध्ये आपलं आयुष्य चाललंय. पण खरं तर या आतमध्ये निघालेल्या वृत्तींनी हा सगळा गोंधळ माजवला, हे लक्षात येत नाही. जेव्हा आपण विषयांमध्ये एकदमच पराभूत होतो किंवा विजयी होतो तेव्हा वृत्तीवर लक्ष देण्याची शक्यता असते. म्हणजे जेव्हा आपण एकदम परेशान होतो, त्रस्त होतो तेव्हा, किंवा एखाद्या विषयाच्या भोगाने एकदम तृप्त होतो तेव्हा, 2 वेळेस आतमध्ये वृत्तीवर लक्ष. जेव्हा तुम्ही शांत झालेत, कशाने? एखादा भोग भोगल्यानंतर जसे तुम्ही शांत होता तेव्हा लक्ष कुठे जातं? आतमध्ये जातं. म्हणजे तुम्हाला चांगली भूक लागलेली आहे आणि तुम्ही जेवणाचा भोग घेतला आणि जागेवर बसले तेव्हा लक्ष कुठे जातं? तेव्हा आतमध्ये मनावर लक्ष जातं. अरे काय चाललंय? कुठल्याही इंद्रियांचा विषय भोगल्यानंतर, तो विषय भोगून झाल्यानंतर मग काही वेळापुरतं लक्ष कुठे जातं? किंवा एखाद्या विषयामध्ये जर आपली तारांबळ उडाली, अडचणी आल्या, त्यावेळेस म्हणजे सुखाच्या शेवटी किंवा दुःखाच्या शेवटी आपलं लक्ष कुठे जातं? सुखाचा उपभोग झाला किंवा दुःखाचा उपभोग झाला, म्हणजे सुखाचं टोक नाही तर दुःखाचं टोक कुठे नेतं? आपल्याला आतमध्ये घेऊन जातं. आणि मग आपण आतमध्ये विचार करला, अरे काय चाललंय, हे ना, असं होतं. नाहीतर मग हे सुख दुःख थोडं थोडं असेल मग काही नाही, तो बाहेर रममाण राहतो. पण आतमध्ये या वृत्तीवर लक्ष सहजासहजी जात नाही. म्हणून या वृत्तींना दृश्य करण्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कोणाकडे बघणं गरजेचं आहे? वृत्तीकडे पाहणं गरजेचं आहे. कोण पाहणार? आपणच पाहावं लागेल, दुसऱ्याला तर काही पाहता नाही येणार. म्हणून आपल्या वृत्तीकडे आपण पाहावं, हा परमार्थामध्ये फार मोठा अधिकार आहे. आपल्याच वृत्तीकडे आपण पाहणं, दुसऱ्याच्या वृत्तीकडे अजिबात पाहू नये. आपल्या आतमध्ये अंतःकरणामध्ये असलेल्या निघणाऱ्या असंख्य वृत्तीवर लक्ष ठेवणं हा परमार्थामधला फार मोठा अधिकार. तो जेवतोय, चालतोय, बोलतोय, खातोय, पितोय, काही करत असू देत, पण लक्ष कुठे आहे? त्या आतमध्ये वृत्तीवर तो लक्ष ठेवून आहे, हा फार मोठा अधिकार. आता वृत्तीवर लक्ष ठेवतो तर कोण ठेवत नाही? खूप लोक ठेवतात. पण कुठल्या वृत्तीकडे लक्ष ठेवतात? त्याला जी आवडते तिच्यावर ठेवतात. त्याला कुठली आवडते? गरजेनुसार बदलते. कुठली वृत्ती आवडते लक्ष ठेवत नाही का? ठेवतात. पण कुठल्या वृत्तीवर लक्ष ठेवतात? म्हणजे लक्ष वृत्ती जी आहे ही दृश्य केली जाते, पण म्हणजे या सगळ्या वृत्ती ज्या आहेत ह्या दृश्य केल्या जातात. पण कुठली वृत्ती दृश्य केली जाते? कधी केली जाते? जेव्हा गरज असते तेव्हा केली जाते. आणि कुठली केली जाते? जी आपल्याला सोयीस्कर वाटते, जी आपल्याला बरी वाटते, बरं वाटतं त्याने, ती वृत्ती. अनुकूल होणारी आणि प्रतिकूल होणारी दोन्ही वृत्तीवर लक्ष जातं. म्हणजे सुखाला कारण दुःखाला कारण जे प्रामुख्याने होते त्या वृत्तीकडे लक्ष जातं. लक्ष ठेवायचं ठरलं तर, लक्ष नाही ठेवायचं ठरलं तरी सुद्धा सुख किंवा दुःख याच्या टोकावरती दिसतेच. शांतता, शांत वृत्ती, अशांत वृत्ती, असंख्य या वृत्तींवर आपलं लक्ष जात नाही असं नाही. पण ते काय असतं की तेवढ्यापुरतं असतं. किती वेळ असतं? लगेचच आपण कुठे येतो? त्या एखाद्या वृत्तीवर आरूढ होऊन लगेचच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण आणि स्थूल देह यांच्या मार्फत विषयांपर्यंत जातो आणि पुन्हा तिकडे रममाण होतो तिकडे. मग कधीतरी पुन्हा इकडे आत येऊन बघतो. म्हणजे वृत्तीवर येत नाही असं नाही, वृत्ती पाहत नाही असं नाही. त्या एखाद्या वृत्तीचा विषय पूर्ण करण्यासाठी तो तेवढ्या वेळापुरता गुंतून राहतो. मग ते झाले की दुसरं, मग तिसरं, मग चौथं, असं चालू राहतं.
मग त्यांची व्यवस्था करण्यामध्ये सगळं आयुष्य जात आहे. आणि कुठल्याही वृत्तीचा परिपूर्तता होणार कुठलीच नाही होणार आहे. कुठलीही वृत्ती असू दे तिची पूर्ण नाही होणार, तिचा भोग कधीही पूर्ण होणार नाही. कुठलीही असू देत, अंतःकरणामधून निघणाऱ्या कुठल्याही वृत्तीचा भोग संपणार नाही कधीच, कुठल्याच वृत्तीचा. म्हणजे आता मी 10 वर्ष जरा हे सगळं संसार करतो आणि मग सोडतो सगळं, असं कधीच होणार नाही. असं होणार नाही, असं कधी होणार नाही. कारण त्याची वृत्ती इथं जर त्याला समोसा कचोरी आवडत असेल तर आश्रमात गेल्यानंतरही तो समोसा कचोरी बनवणारच. फक्त जागा बदलेल तो, बाकी नाही. स्थूल शरीराने जागा बदलल्याने वृत्तीत बदल झाला हा गैरसमज कोणी करू नये. स्थूल शरीरावरचे कपडे बदलले म्हणून वृत्ती बदलली असं कोणी समजू नये. का होत असं? अंगावरचा कपडा बदलला, अहो शरीर बदललं तरी वृत्ती बदलत नाही. अंगावरचा कपडा बदलल्याने, राहायची जागा बदलल्याने, नाव बदलल्याने ती वृत्ती बदलेल काय? ती बदलत नाही. पण लोक प्रयत्न करतात तसं, का त्यांना वाटतं याच्यामुळे वृत्ती आहे. नाही, वृत्तीमुळे हे आहे. कशामुळे काय झालंय? शरीरामुळे वृत्ती, अंगावरच्या कपड्यांमुळे वृत्ती नाही, त्या वृत्तीमुळे हे शरीर आहे, त्या वृत्तीमुळे अंगावरचे कपडे आहेत. म्हणजे अशाच प्रकारचे तशाच प्रकारचे. त्यामध्ये वृत्ती बदलली पाहिजे किंवा त्या वृत्तीवर विचार करायला पाहिजे. काय करायचंय तो? अंगावरचे कपडे बदलून किंवा जागा बदलून तेवढ्यापुरतं समाधान वाटतं. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही घरदारामध्ये राहता आणि अशांत आहात, आश्रमात गेलो तर आपण शांत होऊ, तीर्थयात्रेच्या ठिकाणी तीर्थस्थानावर गेलो तर शांत होऊ, आणि तुम्ही तसं केलंच तर काही दिवसांसाठी तुम्हाला तसं बरं वाटेल. किंवा गुहेत गेलं तर शांत होऊ, काही दिवसासाठी बरं वाटेल. पण नंतर पुन्हा तुमची ती वृत्ती जी आतली आहे ती बाहेर येईलच आणि तुम्हाला तिथे अशांत करेलच. बरं झालं बऱ्याचशा लोकांना आता की महाराजांनी सांगितले घर सोडायची गरज नाही. तर लोक वाटच पाहत असतात महाराज कधी सांगतात की आमच्या घरात राहू नये, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे घर सोडायला सांगितलं का? मी घर सोडायला पण नाही सांगितलं, धरायला पण नाही सांगितलं. मी काय असं सांगतच नाही, मी फक्त एक अभ्यास सांगतो. तर एखाद्याची वृत्ती जी आहे ती दुसऱ्या, म्हणजे त्या जागा बदलाने, कपडे बदलाने, नाव बदलाने किंवा असं काहीतरी करण्याने बदलल्यासारखी वाटत जरी असली तरी ती खरी बदलत नसते. यांच्यामुळे ती बदलत नाही, पण बदलल्याचा भास होतो. लोकांना वाटतं फार मोठे महाराज आहेत. का? कारण अंगावर भगवा कपडा आहे. म्हणजे भगवा कपडा घातला म्हणून वृत्ती बदलली काय? ती बदलत नाही. त्याच्यामुळे काय होत नाही. वृत्ती बदलली की वृत्ती बदलते. भगवा कपडे घातल्याने बदलेल का नाही माहित नाही, बदलेल का नाही माहित नाही. मग त्या बाह्य आचरणाचा वृत्तीवर किती परिणाम होतो हे काही सांगता येत नाही, शक्यतो नसल्यासारखंच आहे. पण तरी लोक जगामध्ये जास्तीत जास्त असं करताना दिसतात, काहीतरी त्यांना बरं वाटत असावं म्हणून. पण या गावातला दिवा त्या गावात जरी गेला तरी प्रकाशच देणार आहे. या गावातून दिवा त्या गावात नेला म्हणजे काय होईल? तो प्रकाशच देणार, कारण त्याची प्रवृत्ती ती आहे. दिव्याची प्रवृत्तीच आहे प्रकाश देण्याची. मग तो या गावात ठेवला काय, दुसऱ्या गावात नेला काय, तो प्रकाशच देईल. तसं ही वृत्ती जी आहे ती जी कुठेही असू देत, तुम्ही त्या वृत्तीच्या समोरचं काही बदललं तर ती थोडीच बदलणार आहे, कारण तिचं मूळ त्याच्यात नाहीये. काम, क्रोध, मोह, लोभ यांचं मूळ विषयात नाहीये, यांचं मूळ विषयात आहे. हा गैरसमज झाल्यामुळे फार मोठा गोंधळ. विषय भोगण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांमध्ये त्याचं मूळ आहे असं कळणार तरी वाटल्यामुळे गोंधळ आहे. यांचं मूळ वेगळ्या ठिकाणी आहे. यांचं मूळ कुठं आहे? वेगळ्या ठिकाणी. यांचा नाश केला तरी यांचा नाश होतच नाही. काम, क्रोध, मोह या असंख्य वृत्तींचा नाश गळा दाबून जरी करायचा ठरवला तरी कोणाच्यानी होणार नाही, कारण त्यांचा जीव दुसरीकडे आहे. त्यांचा काय? त्यांचा जीव दुसरीकडे आहे. हे तर इकडे नुसते फोपावलेले आहेत. काही गवत असे असतात की आपण इकडून किती उपटा ते कुठून तरी दुसरीकडून बाहेर आहे ना. किती उपटा तुम्ही त्याला, किती फूट गेलेले असतात मुळं. आमचे ते महाराज सांगतात, श्रीकांत महाराज, त्यांनी मला सांगितलं मुळं कुठं जाते त्याची. किती फूट जातात खाली? 2-2.5 फूट. किती? हारळीची मुळं कुठं जातात? तुम्ही किती उपटा. आपल्याला वाटतं इकडून आता उपटलं बरं, दुसरीकडून येते. तिकडून उपटावं तर इकडून येत आहे. तसं हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. मला तर वाटलं होतं झालंच काम आता आपलं बरं. 1 महिना 1 वर्ष इतका कणखरपणा दाखवला अंगामध्ये. काम पूर्ण गायब. काय केलं? क्रोध पूर्ण गायब, मोह पूर्ण गायब केलं. अख्खा 2 वर्ष असं मी ठरवलं. मी म्हणजे कुणीतरी एकाने, बरं, मी म्हणजे मी नव्हे. आणि 1 वर्ष
आणि मग लोकांना आनंद सांगतो आता अजिबात आपल्याला काय नाही, कुठल्याही इच्छा राहिलेली नाही, काही नाही, काही नाही, छान चांगलंय ना. असा कालावधी एखाद्याचा 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिने, 1 वर्ष एवढा जरी केला तर 1 वर्षानंतर तो पुन्हा मूळ त्याचं अंकुर उगविल का नाही, फोडील का नाही हे सांगता येत काही त्याची गॅरंटीच नाही. इतके भयानक येते. म्हणून असं काही समजायचं नाही की महाराज आता शांत झाले बरं. म्हणून असं मी कधीच समजत नाही की ही माणसं आता चांगली झाली बरं, सांगताच येत नाही. जगातल्या कुठल्याही जीवावर तुम्ही कधीही विश्वास ठेवू शकत नाही, कधीच. आपलं नशीब समजायचं की हा माणूस आता आपल्याशी आपल्याला बरं वाटेल असं वागला, ते फक्त व्यवहाराचा भाग आहे. तो माणूस कधी आपल्याशी कसा वागेल हे सांगता येत नाही. एखादा अख्खा आयुष्यभर चांगला वागू शकतो बरं, असं पण होऊ शकतं. पण या जन्मात चांगला वागलाय, पुढे तर चांगला वागेल का नाही हे सांगता येत नाही. मग एखादा पुढे कुणी बघितलंय मग ठीक आहे, मग काय हरकत नाही. पण या एका जन्मातच एखादा मनुष्य आपला आयुष्यभर आपल्याशी तसाच वागेल असं काही म्हणता येणं शक्य नाही. कोणच नाही, कोणच नाही जगामध्ये, कोणी कुठलाच जीव असं नाही. का? त्याचं कारण असं आहे, त्याची वृत्ती जी आहे ती काय आहे, ती सदैव पालटणारी आहे. रंग बदलते. ती काय करते, सदैव तिचा रंग बदलत राहतो, सदैव ती वेगवेगळ्या रूपाने नटत राहते. मग कसं करणं? तर या वृत्तीच्या नादी लागणं हा आपला आता अभ्यास सुरू आहे. आपला अभ्यास कुठला आहे? त्याच्या व्यतिरिक्त कशाच्या नादी लागायचं नाही. पण माणसं ह्याच्या वृत्तीच्या पुढे असलेल्या सगळ्यांच्या नादी लागलेत बरं. पारमार्थात आले लोक की त्या वृत्तीच्या पुढे जे काही आहे त्याच्या पुढे काय काय आहे त्या सगळ्याच्या नादी लागलेले आहेत. आणि त्यांना असं वाटतं की हे बदलल. एकाला विचारलं, तू तुझ्या शरीरामध्ये असलेला क्रोध नष्ट करण्यासाठी काय करतोस? माझा प्रश्न काय, तुम्हाला येतो का नाही क्रोध? मग तुम्ही सांगा. माझा प्रश्न तुम्हालाच आहे की तुमचा क्रोध संपवण्यासाठी तुम्ही काय करता? तर माणसाने उत्तर काय दिलं, जेव्हा केव्हा क्रोध येतो तेव्हा मी 1 ग्लास थंड पाणी पितो. बघा उत्तर कसं आहे, छान आहे ना. सायकोलॉजिस्टने सांगितलंय उत्तर. बरं, त्याच्यापेक्षा दुसरा भारी. मला जेव्हा केव्हा क्रोध येतो तेव्हा मी काय करतो, उलटे पाडे म्हणतो. उलटे पाडे म्हणजे पाडे उलटे नाही येत पण आकडे उलटे म्हणतो. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 क्रोध गायब. तू पहाडे उलटे नाही म्हटले तरी तो गायबच होईल. तू ग्लासभर पाणी नाही पिलं तरी. मी पण बरेच लोकांना सांगतो, राग आला सर बस, शांत बस, तू पाणी पी. उपाय दिसतो तो खरा, नाही का, क्रोध नष्ट करण्यासाठी. एका आदरणीय व्यक्तीनेच म्हणायला पाहिजे. एका आदरणीय व्यक्तीने मला सांगितलं, क्रोध आला काही नाही, सुसाट पळत सुटायचं. सुसाट पळत सुटायचं. कुठं? आज इकडे शेतीच्या अशा दिशेने धावत राहायचं नुसतं, पळत राहा. आता जर सुसाट तो पळत सुटला, क्रोध नाहीसा होईल का नाही? होणारच. दमून खाली पडल, खाली तवाच गप्प बसायचं, पळायचं, थांबायचं. बरं, आता त्याच व्यक्तीने दुसरा प्रयोग सांगितला. म्हणजे क्रोध जर गायब करायचा असेल, काय नाही, समुद्राच्या काठावर जायचं. असेल समुद्राचा काठ तर, नसेल तर काय आपण लांब जाऊ शकत नाही. नदीच्या काठावर जायचं, समुद्राच्या काठावर जायचं आणि समुद्राकडे तोंड करायचं, शेतीच्याकडे, आणि ओरडायचं. काय ओरडता येईल तेवढं, जितकं काय ओरडता येईल तेवढं ओरडायचं. क्रोध गायब. किती सोपे प्रयोग आहेत क्रोध गायब करायला. कशाला तपश्चर्या लागते? नाहीतर सरळ जायचं, आपलं नळाचा कॉक उघडायचा, वरून जर ते हे असलंच काय शॉवर, तर शॉवर खाली बसायचं, गार पाण्याखाली, क्रोध गायब. नाही तर 1 बादली गार पाणी घ्यायचं, क्रोध गायब. है की नाही? क्रोध गायब करण्यासाठी असले प्रयोग आहेत. एवढ्या सगळ्यातून नाही झालं तर एखाद्या सायकोलॉजिस्टला बघायचं, नाही तर डॉक्टरकडे जायचं. फार क्रोध तर मग काहीतरी गोळ्या, तो काय गप्प बसतो, तो देणार ना काहीतरी गोळ्या. त्या गोळ्या घेऊन त्याचं बिल भरता जर नाकीनं आले तर पुन्हा क्रोध येऊ शकतो. नाही आला तर बरंच आहे. तर क्रोध यायला काही आपण नाही म्हणू शकत नाही, पण येतो त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न मात्र करू शकतो. आणि प्रयत्न लोक करतायत जगामध्ये. क्रोध हा एक भाग आहे, एक वृत्ती. अशा असंख्य वृत्तींना आपण सावरण्यासाठी किंवा वापरण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तर तेच जगणं आहे. जगणं म्हणजे काय नाही, जगणं म्हणजे एवढंच आहे. या वृत्तींची व्यवस्था करण्याला जगणं असं म्हणतात. अंतःकरणातून निघालेल्या असंख्य वृत्तींची व्यवस्था करण्याचंच नाव जगणं आहे. आणि या जगण्याच्या नादात आपण मरणार आहोत. पण मरणार नाही, घाबरू नका. पुन्हा त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी पुन्हा दुसरं शरीर धारण करावं लागणार. मग उलट आनंदाची गोष्ट आहे ना. या शरीरातून नाही झालं पूर्ण दुसरं शरीर, दुसरं नाही तर तिसरं नाही तर चौथं. काय हरकत काय? आता एवढे शरीर अनंत जन्मापासून घेतली, आता अजून हे शरीर सोडून पुन्हा शरीर घेण्यामध्ये काय वाईट काय वाटत त्यामध्ये? नाही, एवढं जरी एखाद्याला कळलं तरी तो खुश आहे बरं, तो त्याला काही अडचण नाही, तो मस्त राहणार.
म्हणजे कोणापेक्षा तो बरा आहे, हे सगळं खरं आहे आणि यांच्यामध्येच मला मरायचं आहे, यांच्यातच माझं जगणं असायला पाहिजे, यांच्यातून मला मरायचं नाही, यांच्यातून मला कुठं जायचं नाही, हाच माझा शेवट आहे, हेच सगळं काही खरं आहे, असं म्हणणाऱ्यांपेक्षा अनेक अनेक शरीरांकडे बघून अनेक शरीरांच्या द्वारे मी असंख्य वेळा या वृत्तींची व्यवस्था करत राहील असं म्हणणारा नक्कीच श्रेष्ठ आहे की नाही? कारण तो काही एवढ्यालाच फक्त खरं मानत नाही का? एखाद्या वृत्तीच्या पूर्ततेसाठी काहीतरी पदार्थ घेतला आणि त्याला आयुष्यभर त्याला चिटकून बसला, किती वाईट आहे ना? एखादी वृत्ती निर्माण झाली आणि त्याची पूर्तता करण्यासाठी काहीतरी घेतलं आणि आयुष्यभर त्याला जपून बसलं, तर काय मला वाटलं होतं तर सुगंध घ्यावा म्हणून एक फुल घेतलं आणि मरेपर्यंत त्या फुलाकडेच बघत बसला. नाही, असं होतंय. म्हणजे फुल हे एक उदाहरण आहे. जगणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या असंख्य वृत्तींची व्यवस्था करण्याचंच नाव आहे. पण या वृत्तींशिवाय आपण दुसऱ्याच कसल्या तरी पदार्थांकडे बघण्यामध्ये, त्यांच्यामध्ये रममाण होण्यामध्ये आयुष्य घालवतो, हे मात्र योग्य नाही. वृत्तीकडे बघा, वृत्तीकडे बघा म्हणजे वृत्तीची व्यवस्था करण्याच्या नादी लागा असं मी म्हणत नाही. त्याची व्यवस्था करण्याच्या नादी लागा असं म्हटलं का? ते तुम्ही सहजच करणार आहे. आतमध्ये निर्माण होणाऱ्या वृत्तींची व्यवस्था करण्यासाठी शिकवायची गरज काहीच नाही, काही शिकवायची गरज नाही. आतमध्ये निर्माण होणाऱ्या असंख्य वृत्तींची व्यवस्था करा हे शिकवायची कोणालाच गरज नाही. पण बरेचसे लोक हेच शिकवत बसले आणि बरेचशे लोकांना वाटतं हे शिकायला लागतंय आपल्याला म्हणून शिकत बसलेत. काही गरज नाही, आपोआप होत. म्हणजे आतमध्ये काम आला, क्रोध आला, लोभ आला, मोह आला, त्यांची व्यवस्था कशी करायची हे आपोआप ते सगळं माहिती आहे त्याला. बाकीच्यांना कोणाला? अहंकार, बुद्धी, मन, प्राण, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, शरीर, हे सगळ्यांना आपोआप माहिती आहे काय करायचं. ते आपोआप कामाला लागतात. तुम्ही काहीच म्हणू नका, ते आपोआप कामाला लागतात. हे सगळे गरजेप्रमाणे किती ते सगळं ठरवतात बरोबर. कमी अधिक प्रमाणात ते सगळी व्यवस्था करून टाकतात. आपल्याला काहीच करायची गरज नाही. पण आपण गुंतून पडलो त्यामध्ये. आपल्याला वाटतं आपल्याला करावंच लागतं, ते आपल्याला लक्ष द्यावं लागतं. आपल्याला अडचण काय झाली, आपल्याला असं वाटायला लागलं की आपण त्याच्यात गेल्याशिवाय होणार नाही. ते बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच वेळा वाटतं आपल्याशिवाय होणार नाही. व्यवहारातही असं होतं. व्यवहारातही असं वाटतं की आपल्याशिवाय काय होणारच नाही. म्हणजे बैलगाडीच्या चाललेल्या कुत्र्याला वाटतं कोण ओढतंय बैलगाडी, आपणच बैलगाडी ओढतो असं त्याला जसं वाटत असतं, तसं आपल्याला वाटतं हे आपल्यामुळे चाललंय. आपण काहीच करत नाही, आपण काही करणारेच नाहीत, आपण काहीच करत नाही. पण करतोय असं वाटतं, हाच मोठा भ्रम आहे. त्या कुत्र्यासारखी अवस्था आहे. गाडीवानाला तरी माहित असतं मी गाडी नाही चालवत, बैल चालवतात बैल. कुत्र्याला वाटतं मी चालवतो आणि गाडीवानाला माहित असतं मी चालवत नाही पण मी चालवतो. मी चालवून चालत नाही. गाडीवान चालवून चालत नाही. चालवून तो चालवतो का? चालवतो पण चालवत नाही. चालवतात बैल. आणि कुत्रा चालवत नाही तरी त्याला वाटतं मी चालवतो. आपण कोण आहेत? प्रकृती चालवते, आपण म्हणतो मी चालवतोय. म्हणजे आपण कोण ठरलो? आपण त्या कुत्र्यासारखे ठरलो. म्हणून पुढचा जन्म कुत्र्याचा. आपण गाडीवान आहे का कुत्रा आहे? या गाडीमध्ये आपण गाडीवान आहे का कुत्रा आहे हे माहित नाही. आपण त्याचा विचार करत नाही. आपण ते पाहतच. आपल्याला वाटतं आपणच करतोय. आपल्याला काय वाटतंय? आपणच करतो. आता करण्यामध्ये जे एवढे रममाण आहेत त्यांना थांबा असं सांगावं लागतं. लोक थांबायला तयार नाही. फक्त शुक्रवारीच थांबतात 1 तास, आणि काही झालं तर मग रविवारी थांबतात थोडा वेळ. बाकीच्या वेळेस इतके सुसाट होतं. महाराजांनी थांबवलं होतं 1 तास. लई लांब पळायचंय आपल्याला. कारण 1 तास थांबलं होतं ना. 1 तास महाराजांनी काहीतरी करून पकडलं. आता 1 तासानंतर काय होणार आहे? एवढा वेळ भरून काढायला लागेल ना तुम्हाला. जेवढं महाराजांनी मागं ओढलं तेवढंच पुढं पळावं लागेल. नाही तर सगळी गेली ना पुढं, का नाही गेली? जी सगळी पुढे गेली त्यांच्या बरोबरीला जायला ईरसिरी आपली काय म्हणतात, ईरसिरीच ना. सगळ्या नातेवाईकात आपलं नाव कसं झालं पाहिजे? गोतावळ्याने आपल्याला काय म्हटलं पाहिजे? मेला पण सगळ्यांची व्यवस्था करून घ्या. ह्याचा फोटो घरात कोण टाकणार नाही पुढं. हे तर मी प्रत्येकाला सांगतोय पुन्हा पुन्हा. जाळायला सुद्धा डालडा वापरतील हे लक्षात ठेवा. काय वापरतील? चांगलं तूप आणणार नाही, गावरान तूप. तुम्ही किती त्यांच्या पिढ्यानपिढ्या बसून ठेवतील, एवढं गावरान तूप खातील, एवढं व्यवस्था जरी केलेली तर तुमच्या माढ्यावर डालडाच होतील. हे अजून लक्षात घ्या. पळू नका, थांबा. काय करायला पाहिजे? थांबा कुठेतरी. आता पिकलेल्या लोकांनी तरी थांबा, कारण पिकलेल्यांचं तर व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा संपलंय सगळं. तरण्यांचं तरी आपण म्हणू शकतो नाही आता पळायचे अजून बरेच दिवस आहेत. पण पिकलेल्या लोकांचे काय दिवस आता सर? आता काय नातवंड पथक आहे इथपर्यंत आशा आहे की काय तुमची? नातवंडाला नातवंड होतील ह्या आशेत बसलीत की काय? असं वेड्यासारखं करू नका.
ही वृत्तीचा जो व्यवहार आहे हा कधी संपत नाही. त्याच्याकडे बघा. तिच्या पुढे असलेल्या सगळ्यांचं काय आहे, यांच्यात रममान राहू नका. वृत्तीकडे पाहायला शिका. कोणाच्या? चांगली का वाईट, पापी का पुण्यवान, धार्मिक का अधार्मिक, काय असू देत असू, काय आहे बघा तर खरं. काय ठरवू तिचं काय आहे नक्की, ते ठरवायचं पुढे काय करायचं. पण बघा आधी, बघितल्याशिवाय कळणार नाहीये काय. त्या वृत्तीकडे पाहायची सवय नाही, कोणी आपल्याला शिकवलं नाही, आपल्याला पाहायला वेळ नाही. कारण रात्रंदिवस नुसती धावपळ आहे, तळमळ आहे, नुसती पळापळ सुरू आहे. आणि पळत असताना सुद्धा पाहण्याची जर तुमच्यामध्ये शक्ती असेल तर पळा. असू शकतो एखादा की नुसता धावपळ करतो तरी त्याला वृत्तीवर लक्ष ठेवता येते, असं असू शकतो. तसंच तुम्ही असाल तर काय हरकत नाही, चालू दे. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 10 विषय शरीर यांच्या धावपळीत वृत्तीवर लक्ष ठेवण्याची जर तुम्हाला स्वतःची ऐपत वाटत असेल तर धावा यांच्यामध्ये, काही नाही. पण तसं असेल तर, नसेल तर थांबा आणि वृत्तीकडे पहा. वृत्तीला दृश्य करण्याचा प्रयत्न करा. हे कोण करील? हे आपल्याला करणे आहे, हा दुसरं कोणी करू शकत नाही. हे कोणाला करणे आहे? आपल्याला स्वतःला करणे आहे. शांत व्हा, स्थिर व्हा आणि काय करा, या वृत्तीकडे बघा. तुमच्या आतमध्ये निघणाऱ्या असंख्य वृत्ती आहेत, त्यासाठी तुम्हाला डोळे मिटण्याची सुद्धा गरज नाहीये. डोळे मिटावं लागत असेल तर मिटा, पण डोळे नाही मिटले तरी त्याच्याकडे लक्ष देत आहेत. कसं करायचं हा तुमचा प्रश्न. अनेक त्यासाठी पर्याय आहे. एखाद्या शांत ठिकाणी जाऊन बसल्यानंतर जर वृत्तीवर लक्ष जात असेल तर शांत ठिकाणी जाऊन बस. पण शांत ठिकाणी जाऊन बसले तुम्ही एकांतात, कुठेतरी एकांतात जाऊन बसले तर ह्या वृत्तीकडे तुमचं लक्ष जायला लागलं तर तिथून पळून याल तुम्ही, हे नक्की. का? ते सहन नाही होत. वृत्तीला दृश्य करणं सहन होत नाही. काय होत नाही? वृत्तीला दृश्य करणं आपल्याला सहन होत नसतं. म्हणून ही पायरी आहे काही सोपी नाही. हे कधी लक्षात येतं सहन होत नाही? तुम्ही एकांतात जा आणि मग तुम्ही बघा काय होतंय. तुम्ही जास्त वेळ ते एकांतात राहू शकत. टीव्हीचा कान तरी पिरगाळाल. एकांत म्हणजे काय गुहेत जायला लागतं असं नाही. घरात एकटा असला तर एकांतच असतो, पण मग त्यावेळेस टीव्हीचा कान पिरगळतो आपण आणि एकटं राहत नाही. मग आपण नाही का काही करून त्या वृत्तीकडे लक्ष द्यायचं नाही. आपला पण आहे काय काही हो, पण वृत्तीकडे बघायचं नाही असं आपण ठरवलं. त्या वृत्तीच्या द्वारे पुढे होणाऱ्या सगळ्या गोंधळात गुंतलोय आपण. वृत्तीकडे नाही बघायचं. त्यांची व्यवस्था करण्यामध्ये गुंतलोय आपण. त्याच्यामध्ये आपण किती रममाण होऊ, पण वृत्तीकडे बघणार म्हणजे असं. आणि आपण पतिव्रता स्त्री सारखे. जशी पतिव्रता स्त्री जर असेल तर कायम डोक्यावर काय करते, डोळ्यावर सुद्धा काय घेते, पदर घेते आणि अख्खं आयुष्य नवऱ्याच्या तोंडाकडे बघत. पण अख्खं आयुष्य कोणाला फॉलो करते? अख्खं आयुष्य ती नवऱ्याकडे डोकं वर करून नाही बघत, बघतच नाही त्याच्याकडे. पण अख्खं आयुष्य कोणासाठी जगते? जसं आपण पतिव्रता आहे. ह्या सगळं जे जगणं आहे त्या वृत्तीसाठी आहे. पण ह्या वृत्तीकडे आपण डोळे वर करून बघणार आहे का? त्या वृत्तीला दृश्य करणार आहे का? करतोय का? करणार नाही. कारण आपण कोण आहे? पतिव्रता आहे की नाही. आपण त्या वृत्तीची व्यवस्था करणारी पतिव्रता स्त्री आहे. म्हणून आपण कधीही तिच्याकडे बघणार नाही, हे ना, वृत्तीकडे बघणार नाही. असं आपण काय घेतलाय? पण घेतलेला आहे. आता तो पण कधी मोडेल ते काय सांगता येते, पण मोडा है ना. आणि बघा कोणाकडे. काय बघावं? बघण्यासारखं काय आहे जगामध्ये? जगामध्ये बघण्यासारखी वृत्ती आहे. कोणाची? स्वतःची. स्वतःच्या वृत्तीकडे बघा. तिचं काय करायचं हा पुढचा भाग आहे, आपण त्याचा विचार करणारच आहोत. पण पहिल्यांदा काय करा, पहिल्यांदा बघा तर खरं काय करायचं, पुढे बघू. किती गोंधळ आहे ती वृत्ती, कशी आहे, काय आहे हे बघू आपण, त्याच्यानंतर विचार करणार. पण आधी काय करा, कुठं बघू नका, त्या वृत्तीच्या पुढे जे काय आहे त्यांच्या गोंधळात जो आपण रममाण आहोत त्याच्यातून जरा बाहेर या. ते सगळं चालेल का नाही? सगळं तसंच चालणार आहे, काहीच बंद नाही पडणार. वृत्तीकडे पाहिल्यानंतर तुमचा कुठलाच संसार बंद नाही पडणार. तुम्ही बायको तर रममाण असेल ते राहणारच आहे, पैशाच्या पाठीमागे धावणार तर धावणारच आहे, नातवंडात गुंतलेले असणार तर गुंतूनच राहणार आहेत. ते सगळं होणार, म्हणजे वाटोळ तर होणारच आहे, त्यात काही नवल नाही. पण फायदा काय होणार आहे? फक्त वृत्तीकडे बघितल्यानंतर पुढे जाऊन हे सगळं शिथिल पडेल आणि अनंत जन्म असलं प्रकार करण्याची जी खोड आहे ती बंद होईल. आता काही बंद नाही पडणार, कारण आता बाण सुटलेला आहे. मृत्यूपर्यंत काय होणार हे सगळं बाण सुटल्यासारखं आहे ना. कोणाचंही, साधूचं सुद्धा आणि मूर्खाचं सुद्धा. मृत्यूपर्यंत काय होणार? हे बाण सुटल्याच आहे. त्यामुळे काय होणार नाही, जे व्हायचं ते होणारच आहे. म्हणून त्याच्या नादी लागण्यात काय. तुमचे पाय चालणार तर
चालणारच आणि एका जागेवर बसणार तर एकाच जागेवर बसणार. हे सगळं अपमत होणार. कशामुळे? आधीचा बाण सुटला म्हणून. मग आता हे जर होणारच आहे तर मग वृत्तीकडे बघायला काय हरकत आहे? नाही हरकत काय माझं म्हणणं. म्हणून बघा वृत्तीकडे. तुमचा संसारातला कुठलाही भाग बंद पडणारच नाही वृत्तीकडे पाहिल्यानंतर. काहीच बंद नाही पडणार, ह्याची गॅरंटी आहे. अहो साधू संतांनी ज्यांनी वृत्तीची निवृत्ती केली त्यांचं बंद नाही पडलं, प्रारब्धाने त्यांना भोगावं लागलं पुढे, है ना, असं शास्त्र सांगतं. मग तुमचं काय बंद पडायचं? मग काय घाबरायचं कारण नाही. म्हणून आपणच आपल्या वृत्तीकडे बघितल्यानंतर जगातलं काही आपलं या वृत्तीचं जी काही व्यवस्था आपण करायचं ठरवलंय ते काही बंद होत नाही. आणि जे आपण करायचं ठरवलेलं आहे ते जर होणार नसेल तर तुम्ही काही करा होणार नाही, है ना. हे सगळं तुम्हाला माहित आहे, पण तरी वृत्तीकडे बघत नाही. कारण आपण पतिव्रता, कायम आपला घुंगट असा पदर कायम आपला डोळ्यासमोर आहे. तो पदर जरा काढा, जागे व्हा आणि स्वतःच्याच वृत्तीकडे बघा. काय आहे जिने आपल्याला अनंत जन्म फिरवलं तिच्याकडे जरा बघूयात, है ना. जिच्यामुळे म्हणजे जिच्या पूर्ततेसाठी अनंत जन्म फिरलो आपण, अनंत वेळा 14 भुवनांची निर्मिती जिने केली, कोणी केली? नाहीच केली. काम, क्रोध, लोभ, मोह ह्या वृत्ती, है ना, यांनी केली. या अख्ख्या त्रिलोकाची उत्पत्ती त्याच्यात झाली. कराय झाली का नाही झाली? 3 लोक ह्या वृत्तीतून तयार झाले. म्हणून जरा बघूयात त्यांच्याकडे. निकाल लावायचा का काय करायचं का हा पुढे आपण त्याचा विचार अभ्यास करणार आहोत. पण आता मात्र कमीत कमी या वृत्तीकडे बघायचं असं ठरवा. जाऊ दे समाधी वगैरे नंतर बघू. समाधी काय सोपी असते. समाधीचा आता काही विषय आपला काय का काही, समाधीचा आपण नंतर विचार करू. हे एवढं केलं म्हणजे समाधीची पायरी सुरू झाली. म्हणून आता आपण आपल्या स्वतःच्याच वृत्तीकडे पाहायला शिकूयात. फक्त पाहायचंय बरं, फक्त पाहायला शिका, फक्त पाहायची सवय लावा स्वतःला. तुम्ही समाधी प्राप्त कराल या जन्मातच, हे सुरू केलं तर. पण आता जर तुम्ही म्हटलं आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला दुसरं काम आहेत, मग काय खरं नाही. आणि ही वृत्तीकडे पाहण्यासाठी काय करावं लागतं? काय थांबावं लागतं? काही थांबावं लागतं. काही थांबतं, काही थांबत नाही. काही थांबत नाही, काही थांबावं लागत नाही. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला हे शरीराला थांबवलं पाहिजे, एका जागेवर बसलं पाहिजे, एका जागेवर बस. तुमच्या मनावर येते तुम्हाला कसं करायचं. म्हणजे एकांतात जाऊनच तुमच्या वृत्तीकडे तुम्हाला पाहता येत असेल तर एकांतात जा. एकांत हा जंगलातच असतो असं नाही, एकांत हा गुहेतच असतो असं नाही. एकांत आपल्या घरामध्ये, एखाद्या रूम मध्ये सुद्धा असतो. एकांत असण्यासाठी आपल्याला एक रूमच पाहिजे असंही नाही, कदाचित समुद्राच्या काठावर पण असतो. कोणाला कुठे एकांत वाटेल हे त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला या जगामध्ये भरपूर जागा आहेत, तुम्ही कुठेही जाऊ शकता, कुठेही राहू शकता. म्हणून आमच्याकडे आश्रम नाही म्हणून आम्हाला काही जमणार नाही. आता मी जर हिमालयात असतो तर मग नक्कीच वृत्तीकडे बघितलं असतं. गुहा जर चांगली मिळाली असती, वाघ आलाच नसता तर मग मी बरोबर काहीतरी केलं असतं. हे असले कारण सांगण्याचा अर्थ नाही. तुम्ही जिथे कुठे असाल, जिथे कुठे शक्य आहे तुम्हाला, जिथे कुठे वाटतं तिथे तुम्ही शांत व्हा आणि वृत्तीकडे बघा. वृत्तीकडे एकदा बघायला सुरुवात केली की आपला हा प्रवास सुरू झाला. समाधीच्या दिशेने आपण वाटचाल सुरू केली असं म्हणायला हरकत नाही. आपण सर्वांनाच या वृत्तीला दृश्य करता यावं. वृत्ती हा माझा शब्द जो आहे तो असंख्य वृत्तींना व्यापणारा आहे. तर या वृत्तीला आपल्याला पाहता यावं, त्यांना दृश्य करता यावं, यासाठी परमदयाळू भगवंत आपणा सर्वांवरच कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्या भगवंताच्या कृपेने निर्माण झालेलं चिंतन त्या भगवंताच्या चरणी अर्पण करून इथेच पूर्ण राहतो. सुखिया